तर बालमित्रांनो, आपण युगंधर कृष्णाची गोष्ट आपण बघतो आहोत. मागच्या वेळेस आपण बघितलं की धनुष्य सांदीपनी ऋषींना आणि धनुष्य कृष्णाला भेट दिलं. म्हणजे बघा, वैजंतीमाला, त्याच्यानंतर शंख, पांचजन्य शंख, आणि आता हा धनुष्य, आणि आता परत चौथी भेट मिळणार आहे. ती माहिती आहे का तुम्हाला? सुदर्शन चक्र. तर आता आपण ही भेट कोण देते हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. बघा, जीवन म्हणजे काय, तर अधिकार म्हणजे काय. तर भृंगू ऋषींनी जेव्हा कंसाला जरासंधाने जेव्हा तो डोंगरच पेटवला, तेव्हा ते मागच्या बाजूने निघून गेले आणि उतरल्यानंतर ते भृंगू ऋषींच्या आश्रमात गेले आणि तिथं मग त्या भृंगू ऋषींनी त्यांना ज्ञान दिलं. ते ज्ञान आपण आता थोडक्यात बघणार आहोत. ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान ही जीवनाची 3 प्रमुख अंगे आहेत. ज्ञान म्हणजे भोवतीच्या चराचर सृष्टीची सखोल माहिती. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, सूक्ष्मातलं सूक्ष्म ज्ञान. ब्रह्मस्त्रासारख्या विद्येच्या प्राप्तीनं मी ते मिळवलं. प्रज्ञान म्हणजे स्वतःचं संपूर्ण जीवनाचं सखोल ज्ञान. आपल्यात आणि प्रत्येक सजीव निर्जीव यात वावरणाऱ्या चिरंतन चैतन्याचा अंतिम शोध घेते प्रज्ञान. आता तुम्हाला मी जे सांगतो आहे ते ज्ञान विज्ञानापलीकडच्या प्रज्ञान क्षेत्रातलं आहे, म्हणून महत्त्वाचं आहे. रामा, श्रीकृष्णा, तुम्ही जन्मानं यदुकुलोत्पन्न असलात तरी केवळ यादवांच्या 18 कुलाचेच नाहीत, नुसत्या शूरसेन राज्याचेही नाहीत, दंडकारण्याला भिडून संपणाऱ्या केवळ आर्यावर्ताचेच नाहीत. तुम्ही सतत वाहणाऱ्या मानवी जीवनगंगेच्या घाटावरचे चिरंतन तेवणारे दीप आहात. तुम्हाला कुलाच्या स्थलकालाच्या मर्यादा पडूच शकत नाहीत. काही एक निश्चित दृष्टी समोर ठेवून मी जीवनभर भटकलो आणि कार्य केलं. श्रीकृष्णा, त्याचा उत्तराधिकारी म्हणून नेत्रातून तुझी खून पटल्यामुळेच मी तुला आज एक अमोल व स्वर्गीय अशी भेट देणार आहे. तिचा अर्थ समजण्याची, योग्य वेळी तीच प्रक्षेपण करण्याची आणि प्रसंगी ती विसर्जन करण्याची सर्व क्षमता मला तुझ्या ठायी दिसते. तूच यासाठी सर्वथा व एकमेव योग्य आहेस. तूच माझा उत्तराधिकारी आहेस. ज्येष्ठ भृंगूंनी आपले नेत्र हळूहळू मिटले. योगमुद्रेतील त्यांची चर्या आता समोरच्या यज्ञकुंडातील प्रदीप्त अग्नीसारखी क्षणात रसरशीत तप्त दिसू लागली. माझ्या पांचजन्याशी नातं सांगणाऱ्या नादासारखे मी पूर्वी कधीच न ऐकलेले प्रक्षेपणापूर्वीचे मंत्रघोष त्यांच्या मुखातून बाणासारखे सटासट सुटू लागले. त्या मंत्रघोषाने हा म्हणता क्षणात भोवतीच्या सर्वांना मतिगुंग आणि दिडमूड करून टाकलं. माझ्या स्मृतिपटलावर मात्र ते आपोआपच भराभर कोरले जाऊ लागले. माझ्या देहाचा कणकण रसरशीत आणि अनुभूत असा पुलकित झाला. क्षणार्धात ती आश्चर्य कुटी कोंदून टाकणारे, घोघावणारे विविध स्वर संपन्न नाद प्रथम ऐकू आले. तो स्वरदंड क्षणाक्षणात वाढतच चालला. म्हणता म्हणता डोळे दिपवणाऱ्या शतकोटी सूर्याच्या आभेला लाजविणाऱ्या तेजपुंज प्रकाशानं कुंटी कशी दिपून गेली. ध्यानस्थ, शुभ्र दाढी, जटाधारी, तेजस्वी ज्येष्ठ भृंगूंची उभविलेली उजवी तर्जनी क्षणिक स्थिर झाली. तिच्यावर एक 12 आर्याचं वज्र नाभीचं कितीतरी गतीनं स्वतःभोवती सरसर फिरणारं तेजयंत्राचं सुलक्षणी चक्र क्षणात दिसू लागलं. पहाटवेळी मानस सरोवरावर ठेवलेल्या ब्रह्मकमळाच्या कळ्यासारखं ते दिसू लागलं. त्याच्या दिव्य तेजानं कुटीतल्या सर्वांचेच डोळे गपक दिपून गेले. त्यांना तेजाशिवाय काहीच दिसेना. ते भयकातर होऊन लटलटत एकमेकांना धरून सावरण्यासाठी चाच पडू लागले. दादाही माझा हात घट्ट धरून एकाच ठिकाणी दृष्टी जडल्यानं भांबवल्यासारखा झाला. होय,
मला आणि मलाच काय ते स्पष्ट दिसू शकत होतं. भृंगूच्या हातातील ते गरगरत तेजचक्र, ते पेललेले भृंगुश्रेष्ठ आणि कुटीचा कानाकोपराही स्पष्ट दिसू लागला मला. तो केवढा तरी दीपविणारा तेजपुंज प्रकाश गोकुळातल्या रासक्रीडेच्या पौर्णिमेच्या चांदण्यासारखा शीतल शांत दिसू लागला, तसाच भासू लागला. भृंगूंनी नेत्रसंकेत केला तसा मी दादाकडून उठून त्यांच्या शेजारी गेलो. भृंगूवर्य राम माझ्या कानात काही मंत्रघोष सोडत म्हणाले, बघ, प्रत्यक्षच या सुदर्शन चक्राचा प्रभाव. भृंगूंनी हातातील तेजचक्र डोळे मिटून प्रक्षेपण मंत्र पुटपुटत समोर प्रक्षेपित केले. ते समोरची वेण्णा नदी क्षणात पार करीत थेट दूरवरच्या पर्वतरांगेला स्पर्शून कितीतरी वेगानं तसंच परत येऊन त्यांच्या तर्जनीवर स्थिरावलं. गरगर मिट्टीमंडल घेत प्रकटलं, तसंच सावकाश नाहीसही झालं. भृंगुराम मिटल्या डोळ्यांनीच कमंडलूतील मंत्रभरीत जल माझ्या तळहातावर सोडीत म्हणाले, घे आचमन. मी ते घेतलं. तसं ते पुढे म्हणाले, यादवराज, वसुदेवपुत्र श्रीकृष्णा, माझ्याकडे अनेक वर्ष असलेल्या या सुदर्शन नावाच्या तेजचक्राचा तू आजपासून अधिकारी झालास. अच्युता, याची जन्मकथा तू जाणतोसच. तिची स्मृती उजळण्यासाठी पुन्हा सांगतो. अनेक युगापूर्वी प्रत्यक्ष शिवानं असुर त्रिपुराला म्हणजे त्यांच्यातील जीवनविनाशी क्रूर शक्तींना जाळून काढण्यासाठी या सुलक्षणी सुदर्शन चक्राची निर्मिती केली. प्रत्यक्ष विष्णूनं. काहीतरी बोलण्यापूर्वी भृंगू थांबले, डोळे उघडून त्यांच्याकडे बघू लागले. मग पेटत्या यज्ञकुंडासारखी दिसणारी त्यांची दृष्टी आता कितीतरी शांत झाली होती. त्यांच्या ओठकडा धरून दाढीत मिसळणारे गूढरम्य हास्य क्षणिक मला माझंच वाटलं. त्या विचारानं माझ्याही मुद्रेवर तशीच हास्यछटा पसरली. भृंगू पुन्हा डोळे मिटून घेत म्हणाले, तर विष्णू म्हणजे काय ते तुला कसं सांगू? तू सर्व जाणतोस. तर हे सुदर्शन आपल्या विष्णूनं शिवाकडून एक सहस्र कमलाचा भावार्पण विधी करून हस्तगत केलं. विष्णूनं शिवाकडून ते अग्नीला प्रदान केलं. अग्नीनं ते वरुणाला दिलं. वरुणाकडून माझ्याकडे आलं. जीवनात मी त्याचं कधीच प्रक्षेपण वा वापर केला नाही. मला आवश्यकता भासली नाही. तशी परशुवर निभावलं माझं सर्व जीवित कार्य. आजपासून तू या सुलक्षणी सुदर्शन चक्राचा संपूर्ण अधिकारी झाला आहेस. त्याची तुला अनावर आवश्यकता जाणवेल त्याचवेळी प्रक्षेपण कर. सत्याचं, न्यायाचं व धर्माचं रक्षण करायचं आहे तुला. सावलीसारखी तुझी सोबत करून या बलरामाला तुझं छत्र बनून राहायचं आहे. लक्षात घ्या यादवपुत्रांनो, युगायुगानं धारण करावी अशी जीवनसत्ये या बलरामाच्या खांद्यावरच्या नांगरानं या आर्यभूमीत नांगरून बी-रूपानं तुम्हाला पेरायची, वाढवायची आणि पोसायची आहेत. त्याचं रक्षण या सुदर्शनानं करायचं आहे. माझं जीवित कार्य आता संपलं आहे. श्रीकृष्णा, माझ्या मते यापुढे या कार्याचा तूच एकमेव योग्य उत्तराधिकारी आहेस. मी इथून शूरपारक आश्रमातील भृंगुकुमारांना अंतिम हितोपदेश करून थेट हिमालयाची वाट धरणार आहे. वानप्रस्थाश्रमासाठी समस्त भृंगूचा वयोवृद्ध अधिकारी म्हणून आणि बरंचसं काही म्हणून माझे तुम्हाला उदंड आशीर्वाद आहेत. जयस्तु श्रीकृष्णा, जयस्तु बलरामा. सुदर्शन चक्राचे मंत्र स्वीकारल्यापासून माझ्या चित्तवृत्ती पार बदलून गेल्या होत्या. आता बोलण्यापेक्षा ऐकणं बरं वाटत होतं. दृष्टी नेहमी दूरच्या टप्प्याची व काळाची झेप घेऊ बघत होती. समोरचा माणूस त्याच्या विचारासह भूर्जपत्रासारखा खडानखडा वाचण्याची अद्भुत शक्ती आपणाला प्राप्त झाली आहे असं सतत वाटत होतं. प्रचंड वट किंवा अश्वस्थ वृक्षांची भुईतल्या सहस्रावधी मुळापासून आभाळातल्या
लक्षावधी पानापर्यंतची सळसळ मला समजू शकत होती. ही शक्ती देहामनाच्या आणि काळाच्याही पलीकडची आहे असं सतत प्रकर्षानं जाणवत होतं. दादा आणि सात्यकीच्या चर्चेत म्हटलं तर मी होतो, म्हटलं तर कशातच नव्हतो. मी, दादा आणि सात्यकी आमच्या राहुटीत बसलो होतो. परतीच्या प्रवासाची, त्यात येणाऱ्या अडचणींची चर्चा करत होतो, बोलत होतो. दादा आणि सात्यकीच त्यांच्या प्रश्नांना दक्षिणेतल्या चारही राज्यातले सेनापती अधूनमधून उत्तर देत होते. मी केवळ ऐकत होतो. इतक्यात आमच्या सेनेचा गुप्तचर खात्याचा प्रमुख एका धट्ट्या नगरजनाला घेऊन आत आला. त्यानं अभिनंदन करून सांगितलं, हा पद्मावत राज्यातर्गत करवीर नगरीचा नगरजन आहे. काही अन्याय परिमार्जनाचं आपलं निवेदन आहे असं म्हणतोय, न्याय मागतोय. मी त्या कराला आपादमस्तक हाडलं. हात जोडून तो कवळत म्हणाला, श्रीकृष्ण महाराज, आम्ही पद्मावत राज्यात राहावं की वाट फुटेल तिकडं जावं तोंड घेऊन? इथला राजा गाल नावासारखाच कोल्ह्याच्या वृत्तीचा हिंसक झालाय. मिळेल त्याची स्त्री संपत्ती धरती बलात् भक्षण करतोय. अनेक दुःखग्रस्त नगरजन त्याच्या लालसेला आजवर बळी पडलेत. काही राज्य पाहून परागंदा झालेत. भाचा असून प्रत्यक्ष अन्यायी मामा कंसराजाला वदणारी आपली न्यायदानी कीर्ती ऐकून आहेत. करवीरकर आपल्याशिवाय त्याला शासन करणार आम्हाला तरी दुसरं कुणी दिसत नाही. काहीतरी करा, आमचे प्राण वाचवा या दृष्टापासून. आणि असं म्हणून श्रीकृष्ण आता पुढची गोष्ट आपण पुढच्या गोष्टीमध्ये ऐकू. तर असं हे सुदर्शन चक्र भृंगू ऋषींनी श्रीकृष्णाला दिलं. म्हणजे ते कोणी मिळवलं? शिवशंकरांनी त्रिशूराचा वध करण्यानंतर. आणि मग विष्णूंनी ते कितीतरी सहस्र त्यांना दान दिल्यानंतर शिवाकडून विष्णूंनी मिळवलं आणि विष्णूकडून ते भृंगूकडे होतं आणि भृंगूनी आता ते कृष्णाला दिलं सुदर्शन चक्र. तर हे आता 5वं रत्न त्यांना भेटलेलं आहे. आणि आता पुढची कथा आपण करवीर म्हणजे पद्मावती कोल्हापूरचं जे नामकरण झालं ते आपण आता पुढच्या गोष्टीत बघू. जय श्रीकृष्ण.